महाराष्ट्राच्या राजकारणातून बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेसनं जोरदार एंट्री केली आहे। पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिलाय आणि त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलंय। म्हणूनच सध्या बारामती आणि राहुरीतील परिस्थिती काय आहे आणि ही निवडणूक कशा पद्धतीने आणि किती तारखेला पार पडेल हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। तर सगळ्यात आधी पाहूया बारामतीमधील स्थिती। बारामती विधानसभा निवडणुकीसाठी काल म्हणजेच 2 एप्रिलला संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या। जवळपास 6 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केलाय। पण असं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीसाठी अंतिम उमेदवार आहेत। शिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील सतत बारामतीचा दौरा करत गावागावात भेट देताना दिसतात। याचबरोबर 3 अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेत। म्हणूनच स्थानिक पातळीवरील समीकरण, मतदारांचा कल आणि मित्रपक्षांची भूमिका यांचा बारकाईनं आढावा घेतला जातोय। त्यामुळे अंतिम उमेदवार ठरवताना पक्ष खूप विचारपूर्वक निर्णय घेणार आहेत। यानंतर राहुरीमध्ये ही परिस्थिती अशीच आहे। इथं 4 इच्छुकांनी अर्ज केले आहेत। उमेदवार निश्चितीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे संकेत मिळतात। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ठिकाणी काँग्रेस एकट्याने निर्णय घेणार नाहीये, तर मित्रपक्षांसोबत चर्चा करून उमेदवार निश्चित केला जाणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटप आणि रणनीतीला अजूनच वेग येणार आहे। दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय की आमच्याकडे बारामतीसाठी 6 आणि राहुरीसाठी 4 अर्ज आले आहेत। ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या आहेत। पुढील 2 दिवसात अंतिम निर्णय जाहीर करू। आता यानंतर निवडणूक कार्यक्रमांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। तर बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघासाठी मतदान 23 एप्रिल रोजी होणार आहे, तर मतमोजणी 4 मे रोजी पार पडणार आहे। दरम्यान ही पोटनिवडणूक का लागली तेही महत्त्वाचं आहे। तर राहुरीमध्ये भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली, तर बारामतीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानं ही जागा रिक्त झाली। याच पार्श्वभूमीवर आता बारामती आणि राहुरीतील लढत खूपच रंगतदार होताना दिसतीये। काँग्रेसच्या एंट्रीमुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे। दरम्यान 2024 ची निवडणूक पाहिली तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवार गटाने लढवल्या होत्या। मात्र आता बारामतीत अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणूक लढवण्याचं ठरवलंय। यामुळे शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा दिलाय। याचबरोबर काँग्रेसने या दोन्ही जागा लढवण्याचं ठरवलं आहे। आघाडीत उद्धव ठाकरे गटाने अद्याप कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत भूमिका ठरवलेली नाही। शिवाय बारामतीची पोटनिवडणूक शरद पवार गट लढवणार नसले तरी राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्ता तनपुरे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्याचं ठरतंय। त्याचबरोबर राहुरीत भाजपने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय यांना उमेदवारी जाहीर केली आहे। एकूणच पाहता बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाही असं स्पष्ट चित्र दिसतंय। यामुळेच काही दिवसांत कोण उमेदवार होणार, कोणती रणनीती आखली जाणार आणि कोण बाजी मारणार हे सगळंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि म्हणूनच निवडणुकीच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा .com महाराष्ट्र।